अनेक मंडळी रुद्राक्षांच्या मण्याविषयी शंका कुशंका घेतात किंवा वेगवेगळे विचार मांडतात. उदाहरणार्थ, हा मणी, काही लोक म्हणतात हा तीनमुखी आहे, काही म्हणतात हा एकमुखी आहे, काहींचं म्हणणं असतं का हा पाचमुखी आहे. एकमुखी मणी दोनमुखी तर नसतो, शक्यतो असतो कदाचित थोडाफार एखादा क्वचित. तीनमुखी म्हणा किंवा हे पाचमुखी म्हणा. आता याचे फायदे तोटे हे कशासाठी तुम्ही उगाच हे मनाचे मांडे गिरवतात? शंका कुशंका घ्यायचीच नाही. हे रुद्राक्षाचे जे मणी दिसतात ना तुम्हाला, तर ह्या रुद्राक्षाचं झाड असतं. त्या झाडाला जशा फांट्या असतात, जसे ते डहाळे असतात, तसं एक प्रकारे जसं तुमचं बदामाचं बी असतं ते कसं जाड असतं, वाळल्यानंतर बारीक होतं, तसं हे रुद्राक्ष जे असतात याच्यातही ओलावा असतो. आणि त्या डहाळ्यातून, त्या फाट्यातून जसं खतपाणी मिळतं ना, तसं ते फळ तयार होतं, रोप तयार होतं, तसं हे मणी तयार होत असतात. आणि ह्या मण्यामध्ये त्या ज्या रेषा आहेत, ह्या रेषा तर्कवितर्क करण्यासारख्या नाही. अजिबात करायचं नाही. भेदभाव करायचाच नाही. हे रुद्राक्षाचे मणी विकत घेताना अनेक लोक म्हणतात का आम्हाला तीनमुखी द्या, आम्हाला पाचमुखी द्या, पाचमुखीचे फायदे होतात, तीनमुखीचे ते होतात, एकमुखीचे होतात. तसं काही नाही. अजिबात भेदभाव करायचा नाही. रुद्राक्ष तो रुद्राक्ष आहे, भगवान शंकराचं रुद्र अक्ष. अक्ष आहे, ते आपले राखण करतात. आपलं हृदयाचं अक्ष आहे तो. भेदभाव करायचा नाही, हे सारखे समजायचे. याच्यामध्ये मतभेद करायचा नाही. सबस्क्राईब अवश्य करा.